भाजपकडनं जेपी नड्डांची आसामचे निरीक्षक म्हणून नियुक्ती, तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती। आसाममध्ये भाजप सरमांना कायम ठेवणार की नवा चेहरा देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यभरामध्ये लवकरच शिक्षक भरती पवित्र पोर्टलवरती जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू। 31 मे पर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याची शिक्षण विभागाची मुदत। परीक्षेसाठी 2,28,000 उमेदवारांची नोंदणी। बीडच्या कृषी प्रदर्शनामध्ये दक्षिण अमेरिकेतील 5.5 फूट लांबीचा इग्वाना सरडा ठरतोय मुख्य आकर्षण। छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती राज्यस्तरीय 5 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। नाशिकमध्ये दर बुधवारी गोदाकाठी भरणारा आठवडी बाजार उद्या बंद राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पुण्याच्या नरसापूर प्रकरणाच्या निषेधार्थ पंढरपुरामध्ये आंदोलन। पीडितेच्या मामासह नागरिकांनी रस्त्यावरती उतरत आंदोलन केलं। आरोपीच्या प्रतिमेला जोडे मारत फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यातल्या 74 प्रकल्पांमध्ये केवळ 45% पाणीसाठा शिल्लक। वेगानं बाष्पीभवन होत असल्यामुळे पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याची माहिती। हवामान विभागाने 2 महिन्यानंतर पाऊस पडणार असल्याचा इशारा दिल्यामुळे यवतमाळकरांच्या चिंतेत वाढ। पुण्यामध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेले 3 पोलीस बडतर्फ। पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी मार्शल सोनाली हिंगे आणि कर्मचारी सुदाम तायडेंवरती कारवाई। कल्याणमध्ये अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश। 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना बेड्या। या प्रकरणामध्ये तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।